अजित पवारांना इथं तळ ठोकून राहावं लागलं. दादा इथे ताकद लावणार हे आम्हाला पूर्व ज्ञात होतं. तुमचं नाव शंकर आहे. शंकर म्हटलं की एक इमेज आपल्या समोर येते, म्हणजे तिसरा डोळा उघडतो, तांडव नृत्य करतो. शंकराचं वैशिष्ट्यच ते की तो सगळ्या जगाचं विष पचवत असतो. विकासासाठी हा तिसरा डोळा उघडणार आहे. वस्ताद आपल्या समोर आहे निवडणुकीमध्ये, त्याच्या विरोधात ही सगळं लढायचं आहे. मागच्या एका शिष्यानी त्यांना चितपट केलं होतं. त्या शिष्याचेही आम्ही चेले आहोत. यश मिळवणं सोपं नसतं, पण ते एकदा मिळालं की डोक्यात हवा जाते. एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या, निकाल लागले आणि चित्र स्पष्ट झालेलं आहे. पण या सगळ्यामध्ये राज्यातलं लक्ष लागलं होतं ते म्हणजे 2 महानगरपालिकांकडे. एक पुणे आणि त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची महानगरपालिका कुठली असेल तर ती पिंपरी चिंचवड. यामागे एक महत्त्वाचं कारण होतं, ते म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा या निवडणुकांमध्ये पणाला लागली होती आणि अजित पवार इथं सत्ता पालट करणार असं चित्र जे आहे ते जवळपास स्पष्ट झालं होतं. सुरुवातीला भाजपनं 100 पारचा नारा दिला, तो 125 वर गेला. त्यावेळेस सगळेजण या नाऱ्यावरती हसले होते. निकालानंतर हे चित्र स्पष्ट झालेलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये जवळपास अजित पवारांचा सुपडा साफ झाला असं म्हटलं तर खोटं ठरणार नाही. आसपासच्या क्ष किरण या राजकीय कार्यक्रमामध्ये याच निकालाबाबत आपण चर्चा करणार आहोत आणि हे निकाल कसे बदलले गेले, ही निवडणूक भाजपनं एक हाती कशी बाहेर काढली, कशी खेचून आणली, याबाबत आज मला चर्चा करायची आहे. ती म्हणजे आमदार शंकर जगताप यांच्यासोबत. नमस्कार, तुमचं मी आसपासमध्ये स्वागत करते. नमस्कार, धन्यवाद. तुमच्या आमदारकीची पहिली टर्म नुकतंच 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पिंपरी चिंचवडचं निवडणूक प्रमुख म्हणून तुमच्यावरती जबाबदारी होती. सुरुवातीला 100 पारचा नारा जेव्हा तुम्ही दिला त्यावेळेस तो हास्यास्पद ठरला, त्याच्यावरनं टीका झाली. निकालानंतर हे चित्र जे आहे ते पालटलेलं आहे. या यशाचं रहस्य काय? आपण पाहिलं असेल की ज्यावेळेस मला प्रभारी म्हणून पिंपरी चिंचवड शहराची जबाबदारी दिली, तर मागच्या 2 इलेक्शन म्हणजे स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ गेल्यानंतर पोटनिवडणूक असेल, पोटनिवडणुकीनंतर जे काही मला संघटनात्मक अध्यक्षपद मिळालं आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल चिंचवडमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये पिछाडी महायुतीची होत असताना मावळ असेल किंवा शिरूर मतदारसंघ असेल, या दोन्ही मतदारसंघामध्ये पिंपरी चिंचवड एकमेव शहर असा आहे की तिथे आम्ही लीड दिलेलं आहे महायुतीच्या उमेदवाराला आणि तो खासदारही आमच्यामुळे निवडून आला मावळचा. भारतीय जनता पार्टीचं संघटन आणि हे संघटन जे काही केलं, संघटनाची मला साथ मिळाली आणि त्याच्यानंतरची 2024ची मला मिळालेली उमेदवारी आणि त्याच्यातही मला सगळ्या संघटनेने मतदार राजांनी कौल दिला. ह्या भरोश्यावर मला पुन्हा एकदा हे प्रभारीचं जबाबदारी देण्यात आली आणि जे काही आम्ही आपकी बार 100 पारचा नारा लावला होता ते हास्यास्पद त्यांना त्यावेळेस वाटत होतं. पण आज जर तुम्ही निकाल पाहिले, आम्ही 85 जागा जिंकलोय आणि जवळपास 17 जागा आमच्या अशा आहेत की ज्या आम्ही शेमध्ये हारलोय. म्हणजे काही 250, 300, 500, एक तर जागा 21 मतांनी आम्ही हारलोय. तर ह्या जागा आम्ही त्या थोड्याफार आम्ही तिथे आमची ताकद कमी पडली. त्या जर आम्ही हे केल्या असत्या तर निश्चितच आम्ही जो आपकी बार 100 पारचा नारा लावला होता तो 100% खरा ठरला असता. पण हा तुमचा नारा 100% खरा ठरला असता. सुरुवातीला जर पाहिलं की ज्यावेळेस निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेस असं अजिबात वाटलं नव्हतं की इतकी चुरस जी आहे ती निर्माण होईल. अजित पवारांना इथं तळ ठोकून राहावं लागलं. भ्रष्टाचाराचे आरोप त्यांनी केले. त्यांनी तुम्ही जे 2 आमदार आहात त्यांच्यावरती सातत्यानं टीका केली की ह्या दोन्ही आमदारांनी हे शहर जे आहे ते वाटून घेतलेलं आहे. आणि असं असताना तुमच्याकडे जी आयाराम सगळे तुम्ही घेतले त्याच्यावरून एक प्रचंड टीका झाली. पक्षांतर्गत एक नाराजी आहे ती सुद्धा पाहायला मिळाली आणि मग असं एक चित्र निर्माण झालं होतं की आता हे जे आहे की इथं तुम्हाला ही निवडणूक एवढी सोपी नाहीये. तर हे सगळं असताना हे मॅनेज करणं हे सोपं नव्हतं. ते कसं केलं? सगळ्यात अगोदर तर दादा इथे ताकद लावणार हे आम्हाला पूर्व ज्ञात होतं. कारण दादांना जे मागचं शल्य होतं, 2017ला जे पराभव त्यांना सहन करावा लागला होता, तर त्याचा वचपा काढण्याचा 100% ते प्रयत्न करणार हे आम्ही अगोदरच
ग्राह्य धरलं होतं आणि त्यानुसारच आम्ही रणनीती आखली होती. आणि रणनीती आखत असताना त्यांनी जे जे काही आरोप केले, तर आम्ही ठरवलं होतं की एकाने बोलायचं आणि एकाने शांततेत कार्यक्रम करायचा. आणि आमची ती रणनीती सक्सेसफुल झाली. आम्ही आणि माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेबांनी आम्हालाही सांगितलं होतं की सुरुवातीपासून की आपण विकासाच्या मुद्द्यावर आपण ही इलेक्शन लढणार आहोत. कुणावरही टीका टिप्पणी करणार नाही, कुणावर आरोप प्रत्यारोप करणार नाही. परंतु दादांनी ज्या पद्धतीने केलं त्याला कुठेतरी प्रत्युत्तर देणं गरजेचं होतं, म्हणून आम्ही केलं. आणि विकासाच्या बाबत पाहिलं तर 100% विकास करण्यासाठी डिसेंट्रलायझेशन असणं गरजेचं आहे. विकेंद्रीकरण आपण म्हणतो त्या पद्धतीने आम्ही असं काही वाटून घेतलेलं नाही आहे. परंतु ज्या एरियामध्ये ज्याचं प्राबल्य आहे त्या ठिकाणी आम्ही विकास कामं करायला सुरुवात केली. आणि जे काही आम्ही इन्कमिंग केलेत, तर इन्कमिंग केलेल्या उमेदवारांचं तुम्ही म्हणणे ऐकलं का? त्यांचं म्हणणं होतं की आम्ही मागच्या 5 वर्षामध्ये निवडून आलो, पण आम्हाला एकही काम करता नाही आलं. तर काम न करता आल्यामुळे आणि त्यांना भारतीय जनता पार्टीचं व्हिजन, भारतीय जनता पार्टी जशी तळागाळापर्यंत पोहोचती, काम करतं, हे सगळं पाहून त्यांचे आचार-विचार त्यांना आवडले. त्याच्यामुळे आणि ते ताकदीचे असल्यामुळे आम्ही त्यांना भारतीय जनता पार्टीत घेतलं. आणि ते घेतल्यानंतर तिथले जे आम्ही एकनिष्ठ कार्यकर्ते होते, आमचा कार्यकर्ता हा तर आमच्या पक्षाचं ब्रीदत आहे की प्रथम राष्ट्र, द्वितीय पक्ष, शेवटी स्वतः, या उक्तीप्रमाणे प्रत्येक कार्यकर्त्यांनी ते काम केलं. आणि ह्याच्या पुढेही त्या एकनिष्ठवंत कार्यकर्त्यांना आता पुढील काळामध्ये आम्ही संधी देणारच आहोत. तुम्ही असं म्हणालात की जेव्हा टीका होत होती तेव्हा आम्ही शांत राहायचं ठरवलं. पण तुमचं नाव शंकर आहे. शंकर म्हटलं की एक इमेज आपल्या समोर येते, म्हणजे तिसरा डोळा उघडतो, तांडव नृत्य करतो. तर अनेक आरोप तुमच्यावरती झाले. हे अगदी शेवटच्या क्षणी तुमच्या वैयक्तिक विषय, घरापर्यंतचे विषय हे वाद चव्हाट्यावरती आणले. हे सगळं होत असताना हा संयम राखणं ही अवघड गोष्ट असते. निवडणुकीच्या काळामध्ये तर खूप अवघड असतं हे. रागावरती कंट्रोल ठेवणं. तर शंकर नाव असताना हे सगळं कसं जमवून आणलं? शंकराचं वैशिष्ट्यच ते आहे की तो सगळ्या जगाचं विष पचवत असतो. आणि तेच विष पचवायची ताकद मला स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगतापांनी दिली. मी आपले केंद्रातले नेतृत्व माननीय नरेंद्रभाई मोदी असतील, त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील, यांच्याकडे पाहून ते एवढ्या जगाच्या टीका सहन करतात. आपण तो छोटा कार्यकर्ता आहे. आणि शंकरांनी तांडव केलं तरच होत नाही, तांडवाची गरजच नाही लागली. आणि ज्यावेळेस तिसरा डोळा उघडायचा आहे, आता तिसरा डोळा उघडणार, तो विकासाचा उघडणार आहे. आणि विकासासाठी हा तिसरा डोळा उघडणार आहे, ना की टिप्पणी करण्यासाठी मी तिसरा डोळा उघडणार नाहीये. आता इथं या प्रचारादरम्यान भ्रष्टाचाराचे जे आरोप झाले त्याबरोबर आणखीन एक आरोप असा झाला की इथे तुमची दहशत आहे, दडपशाही आहे. कामांच्या बाबतीमध्ये असेल, रिंग केली जाते, ठराविक लोकांनाच कामं केली जातात आणि मग निवडणूक प्रक्रियेमध्ये सुद्धा तुम्ही दहशतीचा, दडपशाहीचा वापर केला. हा एक आरोप जो आहे तो सातत्यानं होत राहिला. हे आरोप होत असताना मतदारांपर्यंत पोहोचणं आणि त्यांना आपली बाजू सांगत राहणं, हे एक अवघड काम होतं. कारण की एक मारा सतत आरोपांचा होत होता, पुरावे सादर केले जात होते. मतदारांपर्यंत कुठली स्ट्रॅटेजी घेऊन पोहोचलात? सुरुवातीला रोष होता, संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आपल्याला रोष पाहायला मिळाला की असं नाही, काही ठिकाणाहून प्राधिकरण वगैरे भागामध्ये काही कार्यकर्ते जे आहेत त्यांनी आंदोलनं केली, आत्मक्लेश केला. हे टॅकल करणं सोपं होतं? निश्चितच नव्हतं. कारण जेव्हा जेव्हा विरोधकांनी आरोप केले, तर आम्ही आरोप कुठल्या प्रकारचे केलेत? आता त्यांनी आरोप जे केले होते त्याच्यात काही तथ्य नव्हतं. त्यांच्याकडे कसलेही पुरावे नव्हते. आणि ते आरोप ह्याच गोष्टींसाठी करत होते की आम्ही कुठेतरी डायव्हर्ट व्हावं. आणि आमचं डायव्हर्जन होऊन आम्ही विकासाचे मुद्दे जे लोकांपर्यंत घेऊन चाललेलो होतो आणि लोकांना ते पटत होतं की आम्ही जो विकास सांगत होतो, व्हिजन सांगत होतो आणि ज्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत, मग त्या आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेत केल्या 22 पर्यंत, केंद्रात केल्या, राज्यात केल्या, ते लोकांना पटत होत असल्यामुळे आणि ते त्यांच्या लक्षात आलं की अरे आता आपल्या हातातनं ही निवडणूक चालली आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी ते आरोप करायचे सुरुवात केले. आणि दहशत वगैरे असं काही असतं तर मग दहशत असतं तर 128च्या 128 जागा आम्ही घेतल्या असत्या. आणि ज्या ज्या ठिकाणी आता आमचे उमेदवार पराभूत झालेत, काही मतांनी पराभूत झालेत, मग त्या ठिकाणी आम्ही दहशत केली असती आणि तेही सीट्स आम्ही घेतले असते.
मग सांगायला मला खेद होतो की आमचे दिग्गज नेते गेले, मग त्याच्यामध्ये पक्षनेते, महापौर, चेअरमन असे लोकांनाही पराभव सहन करावा लागला. तर हे आरोप करायला सोपं असतं आणि जेव्हा समोरच्यांकडे, विरोधकांकडे काही विकास नसतो, बोलण्याचे काही विजन नसतात, त्यावेळेस त्यांच्याकडे फक्त आरोप करणं हा एवढीच गोष्ट असते. आपण विजनच्या मुद्द्यावरती बोलतोय. खरं तर तुमचा जाहीरनामा जो आहे भाजपचा, तो पण खूप शांतपणे प्रसिद्ध झाला. त्याची चर्चा जास्त झाली नाही. त्यासाठी जी पत्रकार परिषद आयोजित केली होती, नंतर पहाटेच्या वेळेस ती पत्रकार परिषद रद्द झाल्याचे मेसेज आले. मग हा जाहीरनामा तुमचा आला लोकांपर्यंत, तो पोहोचवणं सुद्धा अवघड होतं या परिस्थितीमध्ये आणि त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं एक आश्वासन दिलेलं आहे की 24 तास पाणी पुरवठा, की जो या शहरातला एक गंभीर मुद्दा आहे. पहिली गोष्ट तर जो काही जाहीरनामा होता किंवा वचननामा आम्ही प्रसिद्ध केला, तर कुठं गाजावाजा न करता आम्हाला दिखावापणा करायचा नव्हता. आणि योगायोगाने त्या दिवशी नेमकं बाकीचे मंत्री महोदय तिथे सभेला आल्यामुळे तो वेळ आम्हाला पाळता आला नाही. आणि जाहीरनाम्यामध्ये आम्ही जी काही वचनं दिलेली आहेत, त्याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्ही जो पाण्याचा उल्लेख केला, तर 100% हे आपण मुबलक पाणी आणि दररोज पाणी हे नागरिकांना देऊ शकतो. त्याचं व्यवस्थित नियोजन करण्याचं आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे. आणि त्याच्यासाठीचा जो अतिरिक्त साठा हवा आहे, की आज जे शहराची गरज जी 2051ची लोकसंख्या पकडून पाहिली, तर 860 MLD पाण्याची गरज आहे. आज आपल्याला 660 MLD पाणी मिळतं आहे. त्याच्यामध्ये गळती असेल, ते गळतीचं प्रमाण कशा पद्धतीने कमी करायचं, मग अमृत 3च्या योजनेच्या माध्यमातून आम्ही ती गळती कमी करतोय. त्यानंतर भामा आसखेड असेल, आंध्र धरण असेल, त्याच्यानंतर मुळशी धरण असेल, या धरणातनं अतिरिक्त साठा आम्हाला कसा मिळवता येईल याच्यासाठीच्या बैठका आम्ही इलेक्शनच्या अगोदर 6 महिन्यापूर्वी त्यांच्याकडं विखे पाटलांकडे आम्ही घेतलेल्या आहेत. आणि विखे पाटलांकडे घेऊन त्यांनी आम्हाला सकारात्मक भूमिका घेतली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी साहेबांनी त्याला सकारात्मक सपोर्ट केला आहे. त्यांनी जाहीर केलं की नाही, पिंपरी चिंचवडला येणाऱ्या काळामध्ये एवढी पाण्याची गरज आहे आणि ती आपण भागवणं क्रमप्राप्त आहे. आणि त्याच्याबरोबर जो बंद पाईप लाईनचा प्रश्न गेली अनेक वर्षापासून प्रलंबित आहे, तो चालू झाल्यानंतर जे काही आज आम्हाला पवना धरणातनं 560 MLD पाणी उचलतोय आम्ही, पण त्याच्यामध्ये जे काही लिकेजेस आहेत ते लिकेजेस कमी होणार आहेत. अशा पद्धतीने आम्ही पाण्याचं व्यवस्थित नियोजन केलेलं आहे. ते आता फक्त इम्प्लिमेशन होणं गरजेचं आहे आणि तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये दिसेल की ते इम्प्लिमेंट होईल आणि प्रत्येकाला दररोज पाणी हे मिळून जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे या शहरातलं राजकारण जे आहे ते गावकी भावकीचं राजकारण आहे. त्या गावकी भावकीमध्येच हे केलं जातं. उमेदवार निवडण्यापासून काही जणांना तुमच्या पक्षामध्ये घेणं इथपर्यंतचं जे नियोजन होतं आणि मग ती नाराजी गावकी भावकीमध्ये असणारी, तो समेट कसा घडून आणला? खूप मोठा चॅलेंजिंग हा प्रश्न आहे. कारण तुम्ही पाहिलं, पिंपरी चिंचवड शहर जरी आता स्मार्ट सिटी झालं असेल आणि मेट्रोकडे आपण रूपांतर होत असलं, तरी गावकी भावकी इथे अजून जिवंत आहेत, रिलेशन्स जिवंत आहेत. आणि हे आपण पाहिलं तर हे प्रमुख छोट्या खेडेगावां मिळून झालेली महापालिका आहे. आणि हे होत असताना गावकी भावकी जपणं ही खूप गरजेचं होतं. मग काही ठिकाणी आम्ही उमेदवारांची अदलाबदल केली, की जिथे पुरुष उमेदवार देता आलं नाही तिथे महिला दिली, जिथे महिला देता आली नाही तिथे ओपनमध्ये देता नाही आली तिथे OBC दिली. असे खूप चॅलेंजेस आम्हाला फेस करावं लागले. काही ठिकाणी तर असं करावं लागलं की तुला देता येत नाही, पण आम्ही दुसरीकडे तुझ्या ह्या नातेवाईकाला आम्ही तिकीट देतोय. अशा पद्धतीचं नियोजन करून जरी आज पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरी असेल, IT हब असेल, आणि या सगळ्याचा मेळ घालणं ही खूप मोठी तारेवरची कसरत होती. आणि ते आम्ही सगळे पिंपरी चिंचवडमधलं नेतृत्व आम्ही एकत्र बसून ते आम्ही यशस्वीपणे पार पाडलं. याच्यानंतर म्हणजे हा गावकी भावकीचा विषय आणि तुमची जी सगळी म्हणजे आत्ता जे शहरामध्ये तुम्ही नेतृत्व करताय, तर कधी काळी तुम्ही अजित पवारांसोबत तयार झालेले, त्यांच्यासोबत काम केलेलं आणि आज या निवडणुकीमध्ये दंड ठोकून म्हणजे वस्ताद म्हटलं जातं ना त्यांना, तर वस्ताद आपल्या समोर आहे निवडणुकीमध्ये आणि त्याच्या विरोधात ही सगळं लढायचं आहे. तर ते त्याच्या सगळ्या टीका टिप्पण्या झाल्या, काही शब्द वापरले गेले. तर हे जेव्हा होत होतं तेव्हा काय आपलं काम जे आहे ते कसं करावं? असं म्हटलं जातं वस्ताद एक डाव राखून ठेवतो. पण इथं त्याचा जो शिष्य आहे किंवा पैलवान आहे त्याचा, त्यांनी किती डाव राखून ठेवले होते? आता मागच्या वेळेसच दादांनी जो डाव राखून ठेवलेला होता, तो ह्यावेळेस वापरणार हे आम्हाला माहिती होतं.
म्हणून आम्ही त्या तयारीतच होतो आणि आम्ही त्यांच्या तालमीत तयार झालेले आहोत. आणि मागच्या एका शिष्यानी त्यांना चितपट केलं होतं, त्या शिष्याचेही आम्ही चेले आहोत. त्याच्यामुळे दोन्ही नेत्यांची आम्हाला शिकवण होती आणि ही शिकवण असताना सगळ्यात महत्त्वाचं जे आम्हाला गुरुमंत्र दिला होता तो देवाभाऊंनी दिला होता, की आपण विकासावर बोलायचं. आपण विकास काय करणार आहे? कारण आपण सगळं जरी पाहिलं की तेवढ्यापुरतं टीका-टिप्पणी लोकांना बरं वाटतं. परंतु लोकांना काय पाहिजे? तर विकास पाहिजे. लोकांना काम करणारा कार्यकर्ता पाहिजे. लोकांना आपल्या हाकेला ओव देणारा कार्यकर्ता पाहिजे. असे कार्यकर्ते आम्ही तयार व्हायचा प्रयत्न केला आणि तेच आमचं रहस्य झालं. पण काय कारण असेल की अजित पवारांनी अगदी भावनिकपणे इथं साद घातली होती की हे शहर मी निर्माण केलं, माझ्या मुलापेक्षा जास्त या शहराला मी जपलंय, ही भावनिक साथ. दुसरीकडे तुमच्याकडून जो एक मुद्दा होता बारामतीकर आहे, बाहेरचा आहे, मग 2017ला जे रिफ्लेक्शन आपल्याला दिसलं आणि त्याच्यानंतर 9 वर्ष मधली गेलेली आहेत, त्या ह्याच्यामध्ये पुन्हा भावनिक साथ घालत असताना प्रॅक्टिकली पिंपरी चिंचवडकरांना आपल्यासोबत ठेवणं, हे कसं हे केलं? 2 गोष्टी आहेत. एक गोष्ट म्हणजे तुम्ही जे म्हणता ते एक आहे की पिंपरी चिंचवडकरांना एक इथलं नेतृत्व पसंत आहे. आपण पाहिलं स्वर्गीय कैलासवासी रामकृष्ण मोरे साहेब होते. त्यांना जो पाठिंबा मिळाला तो पाठिंबा अजितदादांना त्याच्यापेक्षा जास्त मिळाला. परंतु त्यांनी ज्या सत्तेत असताना जी कामं अपेक्षित होती ती कामं झाली नाही. आज तुम्ही पाहिलं की डेव्हलपमेंट फास्ट होतीये, ग्रोथ फास्ट होतीये. त्या हिशोबाने आज जो पाण्याचा प्रश्न निर्माण झाला, आता भारतीय जनता पार्टीला सत्ता मिळून किती वर्ष झाली? 5च वर्ष. आणि त्यांच्याकडे सत्ता किती वर्ष झाल्या? लोकांनी हा पण विचार केला. आणि हा विचार करत असताना दादाला एक हाती सत्ता 15-20 वर्ष होती. मग त्या 20 वर्षामध्ये तुम्ही नियोजन का करता नाही आलं? IT पार्कचा विषय घेतला, तिथलं वाहतुकीचं नियोजन तुम्ही का केलं नाही? एक साधा प्रश्न मी विरोधकांना करायचो की IT हब तुमच्या काळात झालं, तुम्ही म्हणता ना की आमच्या नेत्यांनी केलं. आम्ही मान्य करतो की तुमच्या नेत्यांनी केलं. मग तुमच्या नेत्यांना माहिती होतं ना की IT हबमध्ये इथे एवढे सीट्स येणार आहेत, एवढे लोक रोज येणार आहेत. मग त्याचं ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था त्याच काळी होणं गरजेचं होतं. ते तुम्ही आमच्यापर्यंत का वाट पाहिली आणि आमच्यावर का खापर फोडताय? असे अनेक प्रश्न आहेत की जे त्या काळात होणं गरजेचं होतं. हे इथल्या लोकांना समजलं आणि तो प्रश्न आता कोण सोडू शकतं? तर आता सक्षम त्यावेळेस पण पिंपरी चिंचवडचे सक्षम नेतृत्व होतं. पण त्यांना ते सक्षम नेतृत्व पुढे येऊ द्यायचं नव्हतं. ते पुढे भारतीय जनता पार्टीने आणलं. ते देवाभाऊंनी आम्हाला ताकद दिली, ते पक्षांनी साथ दिली. तर अशा पद्धतीने आज पाहिलं की सत्तेचं विकेंद्रीकरण हे भारतीय जनता पार्टीच करू शकते. सत्तेचं विकेंद्रीकरणाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला. 3 मतदारसंघ विधानसभेचे इथे येतात, पण चिंचवड आणि पिंपरी याच्यामध्ये भाजपचे नगरसेवक सर्वाधिक जास्त निवडून आलेले आहेत. ह्याचं काय गुपित आहे? दोन्ही गोष्टी आहेत. इथे भारतीय जनता पार्टी प्लस जो इथं कॉस्मो लोक आहे, कॉस्मो पब्लिक इथे जास्त आहे. तो पक्षाला मानणारा आहे, जो मोदीजींना मानणारा आहे, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मानणारा आहे. तर आणि काही इथले जे आमचे गावकी भावकी कार्यकर्त्यांचं नेटवर्क जे स्वर्गीय आमदार लक्ष्मणराव जगतापांनी निर्माण केलेलं होतं, तर त्या कार्यकर्त्यांच्या नेटवर्कच्या जोरावर मग ते पिंपरी आणि चिंचवड दोन्हीमध्ये आम्ही त्या पद्धतीने हे यश संपादन करू शकलो. मला आठवतंय भाऊ असताना तुम्ही त्यांच्यासोबत काम करत होता. तुम्ही फ्रंटला कधी कुठे दिसला नाहीत. तुम्ही बॅक ऑफिस सांभाळायचा किंवा इतर जी कामं आहेत ती करताना तुम्हाला सगळ्यांनी बघितलेलं आहे. आज भाऊ नाहीयेत. हे यश तुम्ही मिळवलंय. आमदारकीची पहिली टर्म ही सक्सेसफुली, म्हणजे पहिलंच वर्ष जे आहे त्याच्यामध्ये एवढा मोठा विजय मिळवणं. तर आज काय वाटतं? आज भाऊ असते तर काय वाटतं? निश्चितच भाऊ असते तर आणखीन चित्र वेगळं झालं असतं. भाऊ असते तर आज जे आम्ही अबकी बार सौ पारचा नारा लावलेला होता, तर ज्या पद्धतीने पुण्यामध्ये थम्पिंग मेजॉरिटी आली आहे आणि आत्ताचा जो आमचा स्ट्राईक रेट आहे की महापालिकेचा स्ट्राईक रेट जो 70% आहे, तो निश्चितच 80-85% राहिला असता. आणि जे मधल्या काळामध्ये जी विकासाची कामे थांबलेली होती, की प्रशासनाच्या काळामध्ये जे कामं थांबली होती ती निश्चितच थांबली नसते. आज चित्र पिंपरी चिंचवड शहराला पण एक वेगळा मंत्रिपद सुद्धा मिळालं असतं आणि त्या रूपानं इथला जो विकासाचा गती जी मंदावलेली होती ती निश्चितच वाढलेली दिसली असते.
सगळ्या ह्याच्यामध्ये हे जे यश मिळवलंय, यश मिळवणं सोपं नसतं, पण ते एकदा मिळालं की डोक्यात हवा जाते. त्यामुळे ते टिकून ठेवणं हे पण खूप महत्वाचं असतं. त्या दृष्टीनं काय नियोजन आहे पुढच्या 100 दिवसामध्ये? काय प्लॅनिंग केलंय चिंचवडकरांसाठी? कुठल्या महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या 100 दिवसामध्ये आम्ही देऊ? निश्चित आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत. यशाने आम्ही कधी हुरळून जात नाही किंवा यश हे आमच्या डोक्यात नसतं. यश आम्ही हे डोक्यावर घेतो. कारण लोकांनी जी आमच्यावर जबाबदारी दिली आहे, जे आम्हाला मतदानाचं दान दिलेलं आहे, ते आमच्या डोक्यावरती आम्ही ते डोक्यात न घेता लोकांसाठी काम करण्याचा आमचा हा प्रयत्न असणार आहे. आणि पहिल्या 100 दिवसामध्ये आम्ही काय करायचं? तर वाहतुकीचं नियोजन पहिला हा आमचा मूळ प्रश्न असणार आहे. वाहतुकीचे नियोजन 100 दिवसामध्ये आम्ही करणार आहोत. पाण्याचा प्रश्न हा 100 दिवसामध्ये करणार आहोत. आरोग्याच्या निगडीत जो काही मध्ये प्रशासनाच्या काळामध्ये अस्तव्यस्त झालेला आहे आणि बाकीचं जे काही इथलं प्रदूषण वाढलेलं आहे, जे आज ईज ऑफ लिव्हिंग आपण पाहतोय, तर ईज ऑफ लिव्हिंगमध्ये जे प्रश्न आपल्याला घेणं गरजेचं आहे नागरिकांचे, ते आम्ही सगळे ह्या पहिल्या 100 दिवसाच्या मध्ये प्लॅन केलेले आहेत. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतंत्र शिवनेरी जिल्हा. तांत्रिकदृष्ट्या, प्रशासकीयदृष्ट्या हे शक्य आहे का? पिंपरी चिंचवड शहर वाढतंय हे कुणीच आता नाकारू शकत नाहीये. पण मग याचं विभाजन करून स्वतंत्र जिल्हा हे कसं? आपण जर पाहिलं की सत्तेचं विकेंद्रीकरण असेल किंवा विकासाचं विकेंद्रीकरण, आणि पूर्वी जसं खेड्यापर्यंत पोचा असा जो संदेश होता, शहरंही वाढत चाललेली आहेत. आणि हे बकालपणा, त्याच्याबरोबर अनधिकृतपणा, ह्या सगळ्या गोष्टी जर टाळायच्या असतील तर 100% हे जिल्ह्याचं विकेंद्रीकरण पण झालं पाहिजे. पुणे जिल्ह्याचं आपण पाहिलं तर आज जवळपास 2-2.5 कोटी लोकसंख्या आहे. आणि या मोठ्या लोकसंख्येला स्वतंत्र जिल्हा पाहिजेल का? तर 100% पाहिजेल. आणि आपलीच अस्मिता नव्हे तर संपूर्ण मराठी नेतृत्वाची, मराठी समाजाची, महाराष्ट्राची जे अस्मिता आहे, माननीय आपले सगळ्यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. त्यांचं जन्मस्थान असलेली ही भूमी आहे. आणि ह्या भूमीला त्यांचं नाव लावावं, हा, आणि तसं झालं तर याच्यासारखा या परिसराचा गौरव हा इतिहासात जमा होईल. आणि इतिहासाच्या पानावर त्याचं ह्या गौरवाचे उद्गार येतील की शिवनेरी नावाने जिल्हा झाल्यात. आणि जिल्हा होणं का गरजेचं आहे? तर प्रशासकीय ताकद जास्त मिळते. जिल्हा मिळाल्यानंतर आम्हाला केंद्राकडनं, राज्याकडनं जे काही निधी आहेत, त्या निधी जास्त मिळू शकतात. आणि त्या निधीच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त लोकांचा, परिसराचा विकास करू शकतो. म्हणून हा आम्ही मुद्दा लावून धरला आहे. आणि त्याचे टेक्निकल्स किंवा त्याचे लिगली फॉर्मॅलिटी आम्ही चालू केलेली आहे. आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये 100% हा जिल्हा स्वातंत्र्य झालेला आपल्याला दिसेल, शिवनेरी या नावाने. शिवनेरी या नावाने स्वतंत्र जिल्हा. निवडणुका झाल्यात, निकाल लागलेला आहे, सगळ्यांचा गुलाल उधळून झालाय, पण अजून लक्ष जे आहे ते 2 महत्वाच्या गोष्टींकडे लागलेलं आहे. महापौर कुठला असेल आणि स्थायी समितीचा अध्यक्ष कुठला असेल? महापौराच्या बाबत अजून सोडत झालेली नाहीये. ज्या पद्धतीने सोडत होईल, ज्या गटासाठी जे रिझर्वेशन येईल, त्याच्यामध्ये आमच्या सगळ्या गटामध्ये सगळे सक्षम उमेदवार आहेत, अनुभवी उमेदवार आहेत आणि एज्युकेटेड आहेत की ज्यांना पिंपरी चिंचवड शहराची जाण आहे. आणि निश्चितच स्थायी समितीच्या माध्यमातून सुद्धा आणि महापौर या पदाच्या माध्यमातून की कुठल्याही प्रकारचा प्रशासनाचा गलथानपणा या पुढील काळामध्ये आम्ही खपून घेणार नाही. कुठल्याही प्रकारचा टॉलरन्स, म्हणजे आज जे आम्ही गुड गव्हर्नन्स, जे मोदीजींचं स्वप्न आहे की एका क्लिकवर आपल्याला सगळ्या परमिशन्स मिळाल्या पाहिजेत, एका क्लिकवर आपल्या समस्या सुटल्या पाहिजेत, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या येणाऱ्या काळामध्ये आम्हाला करायच्या आहेत. त्याच्यामुळे प्रशासन असेल, आमचे पदाधिकारी असतील, हे सगळं ज्या पद्धतीने मोदीजींचं गुड गव्हर्नन्स असेल, प्रशासनावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांची ज्याप्रमाणे पकड आहे आणि ज्या पद्धतीने विकास केला आहे, त्याच पद्धतीचा विकास हा पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपल्याला दिसून नाही, येईल. पण कुठल्या भागातले असतील हे दोघं जण? कुठल्या भागातले असतील? शहरामध्ये तोच आहे ना, इकडचा, अलीकडचा, पलीकडचा, नेमका कुठला? नाही, असं अलीकडचा पलीकडचा असं होत नसतं. तुम्ही जर मागचा इतिहास जर पाहिला तर जो कार्यकर्ता अनुभवी आहे
आणि जो त्या पदाला चांगल्या पद्धतीने न्याय देऊ शकतो, मग ते महापौर पद असू द्या किंवा स्थायी समिती असू द्या किंवा इतर कमिट्यांचे पद असतील, तर त्या त्या पदाला तो चांगल्या पद्धतीने न्याय देऊ शकेल अशा कार्यकर्त्याच्या, अशा नगरसेवकाची निवड होईल. मग तो भोसरीचा पण असेल, पिंपरीचा किंवा चिंचवडचा पण असेल. पिंपरी चिंचवडकरांनी आपला कौल जो आहे तो अगदी स्पष्टपणे दिलेला आहे. भाजपच्या हातामध्ये एक हाती सत्ता दिली आणि आत्ता शंकर जगतापांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्यामध्ये पाणी, वाहतुकीचा प्रश्न आणि पर्यावरण हे 3 मुद्दे आहेत. त्या मुद्द्यांवरती येत्या 100 दिवसामध्ये काय रिझल्ट्स मिळतात हे पिंपरी चिंचवडकर पाहणार आहेत. आपणही त्याच्याकडे आपलंही लक्ष असणार आहे, कारण पिंपरी चिंचवडकरांनी जो विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास कशा पद्धतीने भाजपचे पदाधिकारी, स्थानिक नेतृत्व हे सार्थ करतात आणि या शहराला एक नवीन ओळख देण्याचा प्रयत्न करतात हे आपण पाहणार आहोत. राज्याच्या राजकारणामध्ये नेमकं काय घडतंय आणि त्याचबरोबर हे शहर कुठल्या दिशेला जाणार आहेत या गोष्टी सुद्धा आपण आसपासच्या क्ष किरण या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत. पाहत राहा आसपास.